ध्येय एज्युकेशन फाउंडेशन्स ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर बघूया आज आपण बुद्धिमत्ता हा विषय बघणार आहोत आज, आणि त्याच्यामधील इंग्रजी अक्षरे, चिन्हे व आकृत्या, समसंबंध आकृत्यांचे कशा प्रकारे असतात ते आपण आज बघणार आहोत। बघा, समसंबंध आकृत्या म्हणजे दोन किंवा अधिक आकृत्यांमध्ये असलेला संबंध, दोन किंवा अधिक आकृत्यांमध्ये असलेला संबंध शोधायचा आणि त्या दोन आकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो संबंध शोधायचा, आणि आपल्याला तिसरी आकृती दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला चौथी आकृती काढायची असते। मग दोन आकृत्यांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी लावायचा आहे आणि आपलं उत्तर शोधायचं आहे। तर बघा, पहिल्या दोन आकृत्यांमधील संबंधाचा अभ्यास करून तिसऱ्या आकृतीचा संबंध चौथ्या आकृतीशी कसा असेल हे ओळखायचं, आणि यासाठी आकृत्यांचे निरीक्षण करणे, त्यांचे आकार, बघा त्यांचा आकार, दिशा आणि इतर वैशिष्ट्यांचा, फक्त आकार आणि दिशा हे तर महत्वाचं आहेच, पण पुढे त्यांचे अजून काही वेगवेगळे असतील तर त्याचा देखील त्या आकृतीच्या वैशिष्ट्यांचा विचार करायचा आहे। बघा आता समसंबंध आकृत्यांचे काही प्रकार, तर कशा प्रकारच्या आकृत्या दिल्या जातील। बघा, आकार बदल, आकृत्यांच्या आकारामध्ये बदल असू शकतो। यामध्ये आकृतींचा आकार बदललेला असतो, जसं की त्रिकोण चौरसात किंवा वर्तुळात बदलणे, चौकोनाचा त्रिकोण झाला किंवा वर्तुळाचा त्रिकोण झाला, त्रिकोणाचा वर्तुळ झाला। तर पहिल्या चौकोनाचा म्हणजे याला बघा चार बाजू आहेत, तर ह्याचा काय झाला, वर्तुळ झाला। बघा, जसं की त्रिकोण चौरसात किंवा वर्तुळात बदलले, तर हा जो चौकोन आहे तो कशामध्ये गेला, वर्तुळामध्ये गेला। तसंच आता आपला पुढचा काय, या आकृतीचा काय संबंध लावला आपण, हा चौकोन गोलाच्या आत, वर्तुळाच्या आतमध्ये जातोय, म्हणजे हा जो आयत आहे तो या गोलाच्या आतमध्ये जातो आहे ना। तसंच आपल्याकडे इथे जो काही असेल तो देखील गोलाच्या आतमध्ये जाणार, बरोबर का। त्याचा संबंध आपण काय लावला, हा चौकोन आहे तो गोलाच्या आतमध्ये जातो आहे। मग आता इथे आपल्याला चौकोनच देतील का, परत चौकोन नाही देणार आपल्याला, परत इथे बदलला, इथे त्रिकोण दिला, तसाच मग त्रिकोण वर्तुळात जाईल। अशा पद्धतीने ह्या पहिल्या दोन आकृतीचा संबंध लावायचा आणि आपल्याला तिसरी आकृती दिलेली असणार आणि त्याचा संबंध पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तसाच संबंध ह्या तिसऱ्याचा चौथ्याशी लावून आपल्याला उत्तर शोधायचं आहे। समजतंय का? बघा आता दिशा बदल आणखी काय होऊ शकतं, तर समसंबंध आकृत्या कशा शोधायच्या, आकृत्याचा संबंध कसा लावायचा, तर आणखी काय असतं आता आपण बघितलं, आकृत्यांचे आकार बदललेले असतात। आपल्या इथे कसा आता चौकोनाचा त्रिकोण झाला, पहिल्या ह्याच्यामध्ये चौकोन दिला होता तो वर्तुळात गेला, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आकार बदलला, आपल्याला दिला त्रिकोण, चौकोनच राहिला का, नाही, आपल्याला दिला त्रिकोण आणि मग त्रिकोणातून आपण पुढचं उत्तर शोधलं। पहिल्याचा जसा संबंध लावला तसा तिसऱ्याचा देखील लावला आणि उत्तर शोधलं। बघा आता दिशा बदललेली असते, आकृतीची दिशा बदललेली असू शकते, जसे की फिरलेली किंवा उलटलेली असू शकते। आकृती काय, फिरलेली किंवा
उलटलेली असू शकते. बघा आता, हा एरो, हा बाण आहे, बाण आहे ना, हा बाण असं झाला. कसा झाला? हा बाण असा झाला. तर आता हा बाण कसा होईल? हा बाण असा झाला. तर परत आता पुढे उत्तर काय येऊ शकतं? उभा राहिलेला बाण आडवा झाला. मग आता आडवा बाण काय होईल? उभा राहील. आडवा बाण उभा राहील, असा राहील ना. म्हणजे ह्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? तो ह्याचा ह्याच्याशी लावायचा आहे आणि आपलं उत्तर शोधायचं आहे. बघा, संबंध लावून उत्तर शोधायचे आहेत. दिशा बदलली, रचना बदलली, आकृत्यांच्या भागांमध्ये बदल होऊ शकतो, जसे की काही भाग जोडलेले किंवा काढले जाऊ शकतात. अजून काय होऊ शकतं? रंग बदल होऊ शकतो. आकृतीचा रंग बदललेला असू शकतो. आकृतीचा काय रंग बदललेला असू शकतो. आणि पुढे काय? आकृतीमध्ये वापरलेली चिन्हे बदललेली असू शकतात. आकृती असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे चिन्हे दिलेली असतात. हे असं वर्तुळ आहे, समजा चौकोन आहे, एक स्टार आहे, एक एरो आहे, अजून एक वर्तुळ आहे, बघा अशी वेगवेगळी चिन्हे दिलेली असतात. तर याचा याच्याशी काय संबंध आहे? हे स्टारचं चिन्ह इकडं गेलं, बघा हे चिन्ह परत खाली आलं, हे इकडचं आहे इकडे गेलं, हा इकडे गेला. म्हणजे चिन्हे बदलली जातात. एक एक ह्यानी हे इथं आलं, हे इथं आलं, हे इथं आले, हे याच्या जागेला आलं हे चिन्ह. म्हणजे असं चिन्ह बदललेली असतात. याच्यावर प्रश्न असतात. अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न येतात. बघा आता, इंग्रजी अक्षरे व चिन्ह. इंग्रजी अक्षरांचा देखील त्याच पद्धतीने असतं. इंग्रजी अक्षरे आणि चिन्ह यांच्यात अनेक प्रकारचे संबंध असतो. काही वेळा अक्षरे विशिष्ट चिन्हे आणि प्रतिकात्मक अर्थ असतो त्यांना, आणि तर काही वेळा अक्षरे शब्दांमध्ये एकत्रित होऊन अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या व्यतिरिक्त इंग्रजी अक्षरांचा वापर विशिष्ट संख्या, संगणक कोड किंवा गणितातील चिन्हे दर्शवण्यासाठी देखील केला जातो. बघायचं आहे आता. बघा, तुम्हाला मी काय काय सांगितलं. चिन्हे बदलली जातात, त्यांचा आकार बदलला जातो, दिशा बदलली जाते. तर त्याच्यावर आधारित प्रश्न बघायचे. आता कसे प्रश्न आहेत? पहिला प्रश्न बघा, हा बघा, हा काय काय केलंय ह्याला? इथं असं डॉट आहे असं समजा, असं असं आणि असं, आणि हे असं
असं आणि हे असं. काय केलेलं आहे याला बघा बर. आता नीट निरीक्षण करून जर बघितलं, नीट निरीक्षण करून जर बघितलं, बघा आता असं केल्यावर कळेल का तुम्हाला काय केलंय मी हे. असं हे चिन्ह कशासाठी वापरतात, आकृतीला. आता जर ही एक आकृती आहे, ही आकृती आहे समजायची. ही आकृती मी जर असं केलं तर ह्या बाजूने पलटणार, म्हणजे जो काय म्हणायचं ना आरशातील प्रतिमा. आणि ही आकृती आहे ही आकृती आहे, तिला जर मी असं केलं तर ही आकृती खालच्या बाजूला पलटेल, म्हणजे पाण्यातील प्रतिमा. काय होईल, पाण्यातील प्रतिमा. तर मला सांगा मी चिन्ह तसं केलंय म्हणजे आकृती कुठल्या बाजूला पलटणार, जलप्रतिमेसारखी. आठवलं का तुम्हाला शिकवलेलं जलप्रतिमेसारखी. ही आकृती अशी पलटून त्याचं जे प्रतिमा येते ती अशी येते. मग आपल्याला ह्या आकृतीशी काय संबंध आहे, अशी पाण्यात पलटली जाते जलप्रतिमेसारखी. तसंच आपल्याला आता हे देखील पलटायचं आहे, हे देखील काय पलटायचं आहे. कसं पलटणार बघा, आपल्याला आता हे देखील पलटायचं आहे. हे कुठल्या बाजूला पलटलंय, कुठल्या बाजूला पलटलंय बघा बर. हे या बाजूला असं पलटलेलं आहे. कोणत्या बाजूला पलटलेलं आहे, ह्या बाजूला पलटलेला आहे. तसेच आपली आकृती देखील अशी पलटेल. कशी पलटेल, हे अशी आहे, अशी पलटेल. आपल्याला बघा आता ऑप्शन याच्यामध्ये आकृती तर पलटते हे तर खरं आहे, पण आपल्याला कशी पलटायची ही आता आकृती आपल्याकडे असा ऑप्शन आहे का, ही आकृती जर मी अशी पलटली तर अशा पाण्यातील प्रतिमेचा आपल्याकडे ऑप्शन आहे का. बघा ही आकृती देखील चुकते, ही आकृती देखील चुकीची ठरते. कारण जर अशी पलटली तर वरचा हा गोल आहे तो खाली येईल आणि डार्क होईल. मग तशी आकृती पलटते का आपली, तशी आकृती पलटते का आपली, नाही पलटत. तर ही आकृती कशी पलटते बघा, ही आकृती पलटते अशी. कशी पलटते, अशी ह्या बाजूला. बघा ह्या बाजूला पलटल्यानंतर ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 हे येईल. काय येईल, ऑप्शन नंबर 3 हे येईल. बघा आता पुढचं मी म्हंटल तर चिन्हे असू शकतात. तर ह्याचं काय झालंय बघा, हे इकडे आलंय आणि ह्याच्या जागेला हे गेलंय, आणि हे इकडे आलंय आणि ह्याच्या जागेला हे आलंय, म्हणजे आलटा पालट केलेली आहे असं क्रॉस. आता मग ह्यांचं पण क्रॉस करू. हे आहे ते इकडे येणार आणि हे आहे ते ह्या जागेला जाणार. असा ऑप्शन बघा कुठला, असा ऑप्शन कोणता येतोय बघा. हे बघा
हा इकडे येतोय म्हणजे हा एरो आपल्याला कुठे पाहिजे, इथे पाहिजे. हा एरो कुठे आहे, इथे नाहीये, इथे पण नाहीये. हे बघा इथे एक दिसतोय आणि इथे एक दिसतोय. दिसलं का? दोन ठिकाणी आपल्याला तसा एरो दिसतोय. आणि हा एरो आपल्याला इथे पाहिजे. बघा हा एरो आपल्याला इथे पाहिजे, इथे आहे पण हे तर आधीच कट झालेलं आहे, हे पण कट झालेलं आहे. आपण फक्त आता ह्या दोन्हीचाच विचार करूया. हा एरो आपल्याला इथं पाहिजे. हे बघा इथे पण आहे, बघायचा इथे वर आहे चिन्ह एरोचं, बघा वरच्या बाजूला येतोय आणि इथे खालच्या बाजूला आहे. म्हणजे हे ऑप्शन नंबर आपलं 2 हे उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा समजतंय का? बघा आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न कसा केलाय? हा त्रिकोण, हे 3 त्रिकोण दिसत आहेत का? हे त्रिकोण, हे 2 तसेच आत आलेत आणि हा उलटा झालाय. हे 2 तसेच आत येणार आणि हा वरचा इथं उलटा होणार. हे पण नाही, ह्याच्यामध्ये डार्क त्रिकोणच नाहीयेत, डार्क म्हणजे रंगवलेले. याच्यामध्ये आहे पण हे 2 बिना रंगवलेले आहेत. म्हणजे हे ऑप्शन नंबर 3 हेच आपलं उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार बघा बर. पुढचा प्रश्न हा अर्धा आहे, त्याच्यामध्ये हा भाग वर गेलाय आणि हा खाली आलाय. तसंच हा वर जाणार आणि हा खाली येणार. एक वर्तुळ पाहिजे. वर्तुळामध्ये बघा हा खालीच आहे म्हणजे नाही, ही आकृती ह्याच्यामध्ये चुकलेली आहे. हा पण नाही, ह्याच्यामध्ये आहे सेम तसं तसं नाही म्हणजे हे पण नाही. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. समजतंय का? स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा आता पुढचा. पुढचा प्रश्न बघा. बघा हा एरो आहे तो असा सरळ केलेला आहे आणि ते एक आहे. हा तर खूपच सोपा दिसतोय प्रश्न. बघा हे आडवं तसंच्या तसं राहील का? हा तर ऑप्शनच पहिलाच कट. पहिला एरो घ्यावा लागतो म्हणजे हा पण कट. आता हे राहिले 2. दोन्ही मध्ये काय फरक आहे? दोन्ही मध्ये काय फरक आहे लक्षात ठेवायचं. बघा ऑप्शन 1 आणि 2 यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय? बघा ह्या अंतर, इथे अंतर आणि ते खूप कमी आहे आणि इथे जास्त आहे. हे दिसतंय का? या दोघांच्या हाईट मध्ये अंतर आहे. दोघांच्या काय हाईट मध्ये अंतर आहे. हा खूप मोठा आहे हा आणि हा छोटा आहे. आपल्याला कसा पाहिजे मग? मोठा पाहिजे का छोटा पाहिजे? इथे कसं घेतलेला आहे तसंच आपल्याला पण घ्यावं लागेल ना. हा बघा ह्याचं असं केलं मग ह्याचं कसं होईल? सेमच होईल, ह्याच्यासारखंच होईल. मग ह्याच्यासारखं हे नाही दिसत आहे, ह्याच्यासारखं हे दिसतंय. म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असणार आहे.
बघा आता पुढचा प्रश्न बघा कसं सॉल्व्ह करू शकताय तुम्ही, कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकताय. पहिल्या ह्याच्याशी काय लॉजिक आहे ते शोधून काढावं लागेल. बघा ह्याच्याशी काय लॉजिक आहे. हा त्रिकोण कुठं गेला, वर गेला, त्या जागेला चौकोन आला, आणि हा ॲरो इकडे गेला आणि हा गोल इकडे आला. म्हणजे उलट सुलट करायचंय. हा ए इकडे जाणार, ए इथे असणारा ऑप्शन कोणता आहे, हा नाहीये, हा पण नाहीये. म्हणजे हे आपल्याकडे दोन ऑप्शन राहिले. बघा ए इथे पाहिजे आणि सी आपल्याला तिथं पाहिजे. बघा आता सी तिथे असणारा कोणता ऑप्शन आहे, एकच ऑप्शन आहे. एचा आणि सीच्या आदला बदल होते. ए इकडे आलाय आणि सी तिकडे गेलाय, असा एकच ऑप्शन आहे. पुढचं बघायचीच गरज नाही. अशा पद्धतीने परीक्षेत पटापट उत्तरे सगळंच आपण चेक करत बसायचं नाही. एखाद्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला लॉजिक सापडलं, त्याच्यावरून उत्तर येत असलं तर ते पटकन करायचं. सगळेच जर करत बसलो आपण तर आपल्याला पेपरमध्ये वेळ पुरणार नाही. त्यामुळे पटापट उत्तर जितके फास्ट काढता येतील उत्तर तितके फास्ट याची उत्तरे काढायची आहेत. बघा आता हा चौकोन, हा सर्कल, हा चौकोन आणि हा सर्कल कळालं. आणि ह्या किती आहेत, 1 2 3, म्हणजे ह्याचा त्रिकोण झाला. चौकोन, हा सर्कल, आणि आपल्याकडे आता 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे पंचकोन आपल्याला पाहिजे. 1 2 3 4 5. कळतंय का लॉजिक, कसे लॉजिक लावतात हे तुम्हाला समजतंय का. बघा परत एकदा सांगते, नाहीतर म्हणाल हा माणूस आहे, माणसासारखाच दिसतो थोडा थोडा, पण आपल्याला आपल्या गणिताच्या दृष्टिकोनातून बघायचंय. बघा हा चौकोन, ओके, हा चौकोन, हा गोल, आणि ह्या 1 2 3, तर ह्याचा हा त्रिकोण झाला. आपल्याकडे 3 लाईनी आहेत म्हणून त्याचा त्रिकोण झाला. कळतंय का, 3 लाईनी आहेत म्हणून त्याचा त्रिकोण झाला. आता हा चौकोन, बघा हा चौकोन म्हणजे आयत समजा, हा गोल, आणि आपल्याला काय पाहिजे, आता आपल्याकडे किती लाईनी आहेत, इथे 3च होत्या म्हणून त्याने त्रिकोण घेतला होता. आता आपल्याकडे किती आहेत बघा, 1 2 3 4 5, किती आहेत 5, किती आहेत 5, म्हणजे आपल्याला पंचकोन बनवावं लागेल. 1 2 3 4 5, म्हणून आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. हे आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 3. समजतंय का. पुढे बघा ना, लक्ष ठेवायचंय. चौकोन आणि हा स्टार, चौकोन आणि हा स्टार. पण त्याच्यामध्ये काय वाढलं आणखी, हा एक सर्कल. कळतंय का, ह्याच्यामध्ये काय वाढलं आणखी,
एक सर्कल जास्त ऍड झाला आहे त्याच्यापेक्षा. बघा, चौकोन, 2 सर्कल आणि त्रिकोण. आणि आपल्याला काय पाहिजे मग? चौकोन चौकोन स्टार, चौकोन चौकोन स्टार. आणि हा स्टार एक सर्कल जास्त आला, एक सर्कल काय जास्त आला. मग आता आपल्याकडे किती सर्कल पाहिजेत? हा त्रिकोण आधीच आपल्याकडे ऑलरेडी 2 आहेत. आपल्याकडे काय आहेत? 2 आहेत. म्हणजे आपल्याकडे 3 सर्कल पाहिजेत. बघा इथे कोणतं ऑप्शन दिसतंय का? सर्कलच्या, हा जो स्टार आहे तो सर्कलच्या आतमध्ये गेलेला आहे. हा बाहेर आलेला आहे का इथं? बघा बाहेर आलेला दिसतोय. बाहेर आलेला आहे का? नाही. म्हणजे हा तर ऑप्शन येणार नाही. बाहेर आलेला आहे म्हणजे ऑप्शन येणार नाही. बघा, हा स्टार सर्कलच्या आतमध्ये गेलेला आहे, पण इथे ट्रायंगलने बाहेर काढलेला आहे. बघा, सर्कलच्या बाहेर आहे, मग इथे पण बाहेरच आहे ना, म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही. ह्या सर्कलच्या बाहेर काढलाय ट्रायंगल. तसं ट्रायंगल आपण सर्कलच्या बाहेर काढू शकतो का? ट्रायंगल सर्कलच्या बाहेर काढू शकतो का? नाही काढू शकत. इथे बघा, आता हे पण सर्कलच्या आतमध्ये आहे आणि एक बाहेर आहे, तर असं पण होऊ शकत नाही. सेंटरलाच आलं पाहिजे. हे जे आहे मधला स्टार आहे, म्हणून इथे पण स्टार इथला इथं सेंटरला आलेला आहे. तसा इथला त्रिकोण इथं सेंटरला यायला पाहिजे. यायला पाहिजे का नाही? म्हणून आपलं ऑप्शन इथे सेंटरला आलेला आहे आणि त्याच्यावरून एक सर्कल काढलाय परत, तर तसं पण आपल्याला जमणार नाही. त्याच्यावरून पण सर्कल काढून जमणार नाही. आपलं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. हे आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 3. बघा आता पुढचा प्रश्न इझी आहे, तुम्ही देखील सॉल्व्ह करू शकता. बघायचंय कसं सॉल्व्ह करायचंय ते. बघा आता इझी आहे, सोडवायचा प्रयत्न करा. बघा, मी एक खूण काढून दाखवते. समजलं का? जलप्रतिमा. काय? जलप्रतिमा. ह्याची जलप्रतिमा ती हे आन्सर आहे ह्याच. हे बघा, म्हणजे ह्याचा आन्सर असणार आहे ह्याची जलप्रतिमा. मग ह्याची जलप्रतिमा कशी होईल? हे वर जाईल का? नाही, हे वर जाणारच नाही, म्हणून दोन्ही पण ऑप्शन चुकले. तर आपल्याला हे वर जाईल, वरच जाणार आहे, पण या बाजूने नाही. बाजू उलटी होते का? हे बघा, हे इकडे कसं जाईल? जलप्रतिमेमध्ये जलप्रतिमेची आकृती ओळखायला तुम्हाला येते का? बघा, थोडक्यात आकृती जी अशी आहे ती अशी होणार. हे खाली आहे ते इथे येणार. म्हणजे ह्याच्यातलं ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3. समजलं का तुम्हाला? हे स्क्रीनशॉट काढून घ्या. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ह्याचं. बघा, बघा आता पुढे. बघा आता ह्याच्यातले काही प्रश्न घरी सोडवायचे आहेत. काय? ह्याच्यातले प्रश्न घरी सोडवायचे आहेत. हे स्वाध्यायासाठी प्रश्न आहेत आणि होमवर्क साठी काय आहे. ह्याच्यातले 1-2 मी तुम्हाला सोडवून दाखवते, बाकीचे घरी सोडवायचे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा देखील आणि याचा देखील. बघा,
त्याच पद्धतीचे प्रश्न आहेत. बघा याच्यातलं मी एक तुम्हाला सोडून दाखवते. DAP म्हणजे हे असं दिलंय, DAP. समजलं का? DAP म्हणजे काय? मोठा सर्कल, छोटा सर्कल आणि P म्हणजे ट्रायंगल. आपल्याला आता PAD शोधायचंय. P बघा, P म्हणजे ट्रायंगल, A म्हणजे छोटा डॉट आणि D म्हणजे मोठा डॉट. तर असं ऑप्शन कुठे आहे? पहिला ट्रायंगल आला पाहिजे, पहिल्यांदा ट्रायंगल आला पाहिजे. इथे नाहीये, इथे पण नाहीये, म्हणजे दोन ऑप्शन तर कट. हे बघा, इथे पण ट्रायंगल आहे, इथे पण ट्रायंगल आहे. ट्रायंगल नंतर छोटा डॉट, मोठा इथे बघा, मोठा दिलाय, म्हणजे हे नाही आपला ऑप्शन नंबर, हे आपलं उत्तर असणार आहे. समजतंय का तुम्हाला? समजतंय का? बघा ह्याची उत्तर कशा पद्धतीने, इंग्रजी वर्णमालेवर, इंग्रजी वर्णमालेच्या खुणा, चिन्हे इंग्रजी वर्णमालेच्या. बघा आता त्याच पद्धतीचे सगळे प्रश्न आहेत. आता बघा मी दुसरा पण एक सोडून दाखवते तुम्हाला. CARE बघा, CARE. CARE च काय केलंय? चौकोन, त्रिकोण आणि फुले. तर आपल्याला शोधायचं आहे RACER. R च बघा, AC आणि E. तर असा ऑप्शन बघायचा आहे. काय? मोठा डॉट, मोठ्या डॉटनी सुरुवात, हा ऑप्शन कट. 3 राहिले आपल्याकडं, शेवट X ने होतोय, हा पण ऑप्शन कट. डॉट, ट्रायंगल, डॉट, ट्रायंगल, चौकोन आणि X. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. बघायचं. समजलं का? ऑप्शन नंबर 2 हे. तशाच पद्धतीने हे पुढचे देखील प्रश्न आहेत. तर याच्यातले काही प्रश्न आता मी 2 तर पहिले सोडून दिले, तशाच पद्धतीने हे पण आहेत पुढचे, इंग्रजी वर्णमालेवर, त्याच्यावर आधारित. बघा, आणि मग आता हे प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे आहेत. पुढचं बघा, पुढचे हे होमवर्क साठी आहेत. आकृत्या स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, याचा देखील घेतला असेल तुम्ही मगाशीच. ह्याच्यासाठी आपली निरीक्षण क्षमता चांगली पाहिजे. जर निरीक्षण क्षमता चांगली असेल तर आपल्याला लगेच उत्तर काढता येतील. समजतंय का? बघा, याचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्या. या प्रश्नामध्ये मला जरा कन्फ्युजन वाटतं. ह्या प्रश्नाचं बघूया आपण उत्तर. बघा, ह्याच ही आडवी आहे, आडवी आहे का? ते कसं केलंय? आडवी आहे ती
उभं केलंय. अशी आहे का आकृती? अशी आहे आकृती, तिला अशी केले. अशी आहे आकृती, तिला अशी उभी केली असं समजा. तर असं केल्यानंतर आपलं उत्तर काय येईल? ही बाजू आहे, इकडची बाजू आहे ती खाली गेली, म्हणजे हा त्रिकोण आहे तो खाली जाणार. म्हणजे हे पण ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. त्रिकोण इथे वर गेलाय बघा. हा त्रिकोण वर जाईल का? नाही, हा त्रिकोण खाली येईल. मग त्रिकोण खाली आल्यानंतर ही बाजू आहे खाली येईल, म्हणजे इकडची बाजू खाली येईल, म्हणजे ही पण बाजू ह्या बाजूला येईल. म्हणून आपलं ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असणार आहे. ओके, तर आज आपला बुद्धिमत्तेतील इंग्रजी वर्णमालेवर देखील काही प्रश्न होते आणि आकृत्यांवर देखील काही प्रश्न होते. तर आकृत्यांचा आणि वर्णमालेचा हे दोन्ही घटक आज संपलेले आहेत. ओके, थँक्यू, धन्यवाद.